जळगाव शहरातील वाढती वाहतूक या ठिकाणी कमी व्हावी यासाठीच 1 वर्ष आधी तरसोद ते पारधी बायपास रस्ता या ठिकाणी सुरू करण्यात आला। गेल्या 5 ते 6 वर्षापासून या रस्त्याचं काम होतं, मात्र तब्बल 1 वर्षापूर्वीच उभारण्यात आलेल्या या रस्त्याची निकृष्ट अवस्था, आता भीषण अवस्था समोर आलेली आहे। 3 दिवसापासून हा तरसोद ते पारधी महामार्ग जो आहे तो बायपास रस्ता तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या महामार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। प्लेटी पडल्यानंतर या ठिकाणचा जो मुरुम आहे किंवा माती आहे या खाली ढासळलेल्या आहेत आणि हे निकृष्ट काम लपवण्यासाठी ठेकेदार असेल किंवा प्रशासनाच्या वतीने पांढरा कापड झाकून कुठेतरी थातूर मातूर पद्धतीने झालेलं काम निकृष्ट काम झाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो आहे। 3 दिवस झाले, मात्र अद्यापही यावर कुठलाच तोडगा निघालेला नाही। दिल्लीची टीम या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी तपासणी झाल्यानंतरच निर्णय होईल असं प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र आता या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक जळगाव शहरामार्गे या ठिकाणी पारधीकडे वळवण्यात आलेली आहे। मोठी अडचण वाहतूकदारांची वाहतुकीची कोंडी या ठिकाणी निर्माण होत असतानाच 3 दिवसापासून हा जो ब्रिज आहे हा ढासळल्यानंतरही यात अद्याप कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। प्रशासनाच्या वतीने जर बघितलं तर या ठिकाणी या रेल्वेच्या ब्रिजच्या बाजूलाच हा जो पूल आहे तो ढासळलेला आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी हा सुद्धा रेल्वेचा जो ब्रिज आहे यातून या ठिकाणी दिवसातून शेकडो रेल्वे या ठिकाणी पास होत असतात आणि अशातच या ब्रिजचं झालेलं निकृष्ट काम कोणाच्या जीवाशी खेळ खेळतंय का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। एकीकडे या ठिकाणी मी प्रत्येक दृश्य आपल्याला दाखवू शकणार नाही, मात्र इतर व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय की या ठिकाणी मोठमोठे खड्डे देखील पडलेले आहेत आणि या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना आपल्याला या समोर दिसतो आहे की हा जो ब्रिज उभारलेला आहे हा ब्रिज पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी ढासळायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाने वेळीच दखल घेतली, या ठिकाणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले, त्यानंतर प्रशासन जागं झालं आणि हा ब्रिज आता वाहतुकीसाठी बंद केला आहे। 3 दिवस झाले वाहतुकीसाठी मोठी अडचण या ठिकाणी होत असताना आज सकाळी थेट जर बघितलं तर या ठिकाणी वर्ष होऊनही या ठिकाणचा जो रस्ता आहे शेतात जाणारा जो सर्व्हिस रोड म्हणता, या सर्व्हिस रोडची अजूनही डागडुगी झालेली नाहीये। तो काळ्या मातीचा असा रस्ता आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिखल असतो। शेतकऱ्यांना जाण्यासाठी, शेतात जाण्यासाठी, घरी जाण्यासाठी हा रस्ता उपलब्ध होण्यापूर्वीच या ठिकाणी मोठ्या पद्धतीने गारा आणि चिखल होताना दिसतंय। तर दुसरीकडे या ब्रिजच्या प्लेटा आता जमिनीवर पडायला सुरुवात झालेली आहे। 3 दिवस झाले प्रशासन कुठलीच दखल घेत नाहीये। जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी आज सकाळी अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी पाहणी केली आणि मी लोकसभेमध्ये संसदेमध्ये या ठिकाणी मुद्दा उचलेल आणि अधिकारी असतील किंवा ठेकेदारावर ब्लॅकलिस्टची कारवाई देखील करेल अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेली आहे। मात्र या ठेकेदारावर कारवाई होईल, मात्र हा जो संपूर्ण निकृष्ट दर्जाचं उत्कृष्ट काम या ठिकाणी नमुन्याचं काम या ठिकाणी पार पडलं, हे काम ज्या पद्धतीने कोणाच्या जीवावर बेतलं असतं तर कशा पद्धतीने प्रशासनाने दखल घेतली असती। मात्र येणाऱ्या काळात आता ज्या पद्धतीने दिल्लीची टीम या ठिकाणी येऊन या ठिकाणची संपूर्ण पाहणी केल्यानंतर नेमकं काय तोडगा निघतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। मात्र तोपर्यंत वाहनधारकांना जळगावतूनच या ठिकाणी वाट पारधीपर्यंत काढावी लागणार आहे आणि याचाच मोठा अडथळा जो आहे तो जळगावकरांना या वाहनाच्या कोंडीतून प्रवास करताना, आपली गाडी काढताना होणार आहे। मात्र येणाऱ्या काळात प्रशासन कशा पद्धतीने या संपूर्ण घटनेची दखल घेतं हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।